श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 29 जुलै वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ पौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. गुरु पौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्यांचं प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरु पौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे 4 भागामध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे देखील मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि घरामध्ये आनंद कायम एकोपा हा टिकून राहतो. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं. शास्त्रानुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण देवाची पूजा करणे, कथा सांगण्याला ऐकण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी, पाणी, धान्य, हंगामी फळे, कपडे, पिवळी मिठाई आणि गूळ, चणा डाळ इत्यादी वस्तूंचं दान करणं अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि काही सेवा केल्या तर यामुळे आपल्या कुंडलीतील कमजोर झालेला गुरुग्रह हा नक्कीच बलवान होतो. त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व हे कितीतरी सहस्रपटीने पृथ्वी तलावरती कार्यशील असते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी आवर्जून घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही नाही शक्य झालं तरी चालेल, परंतु कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नजरबाधा ही तर दूर होणारच आहे, परंतु आपलं 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन माता लक्ष्मीची अखंड आपल्या कुटुंबावरती कृपा राहील. त्याचबरोबर दत्त महाराजांची कृपा होणारच आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा उपाय आहे. आता आपल्याला नेमकी कोणती वस्तू कुत्र्याला खायला घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. कारण की बघा, भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा अवतार मानले जाते. भगवान दत्त प्रभूंना गुरु आणि देव या दोन्ही पदव्या देण्यात आल्या आहे. असे म्हटले जाते की भगवान दत्त महाराजांची पूजा केल्याने तिन्ही देव म्हणजे भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवी देवतांचा आपल्याला कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो.
दत्त महाराजांना कायम श्री गुरुदेव दत्त असे म्हटले जाते। याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वराचा अवतार तर आहेतच, परंतु ते गुरु अवतारही आहेत। गुरु वंशाचे प्रथम गुरु म्हणून दत्त महाराजांकडे बघितले जाते। भगवान शंकरानंतर गुरु परंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे ओम श्री गुरुदेव दत्त, ईश्वर गुरु शिव तीन अशी तीन तत्व श्री दत्त महाराजांमध्ये बघायला मिळतात। त्यामुळेच त्यांना परब्रह्म मूर्ती असंही म्हटलं जातं। दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूचा अवतार मानतात। नाथ संप्रदायातही दत्त गुरूंना मोठ्या गुरूंचं स्थान प्राप्त आहे। दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेलं औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय स्वरूप आहे, कारण त्यामध्ये दत्त तत्व जास्त प्रमाणामध्ये असतात। दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच ती पृथ्वीचं प्रतीक आहे। त्याचबरोबर 4 श्वान म्हणजेच कुत्र्यांना 4 वेदाचं प्रतीक मानले जाते। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद काही ठिकाणी या कुत्र्यांना भगवान शिवाचं स्वरूप मानलं जातं। विशेषतः भैरवांचं कारण कालभैरव हे देवादिदेव महादेवांचे 5वे उग्र स्वरूप आहेत आणि कुत्रा ही त्यांची स्वारी आहे। या कुत्र्यांचा असाही अर्थ होतो की ते दत्त महाराजांच्या दत्तात्रेयांच्या भक्ताच्या इच्छा नक्कीच पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कुत्र्याची सेवा ही करायची आहे। म्हणूनच आपल्या घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती आपण बनवतो ती आपल्याला श्वानासाठी, कुत्र्यासाठी आवर्जून बनवायची आहे। चपाती बनवताना आपल्याला कणिक मळायचं आहे। मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा नक्कीच बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा बलवान झाला, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत, अडचणी आहे पैशाविषयीच्या, त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता छानशी चपाती आपल्याला बनवल्यानंतर आपल्याला त्या चपातीवरती थोडंसं अगदी हलकसं मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे। तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, गरिबी आहे, नजरबाधा आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होते। आणि आपल्याला चपातीवरती एक गुळाचा खडा जो आहे थोडासा तर तो ठेवायचा आहे। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या नात्यांमध्ये, जीवनामध्ये एक मधुरता, गोडवा जो आहे तर तो येतो। त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी आणि मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। अशी ही चपाती घेऊन आपल्याला जिथे कुठे कुत्रा असेल तर कुत्र्याजवळ जायचं आहे। शक्य असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्या, कारण काळ्या रंगाच्या कुत्र्यामध्ये शनी देवाची विशेषतः कृपा ही होत असते। शनी दोषापासून मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं। म्हणून आपल्याला शक्य असेल तर काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्यायची आहे। परंतु आता काही कारणाने तुम्हाला काळ्या रंगाचा श्वान कुत्रा जर भेटलाच नाही तर मग तुम्ही पांढऱ्या रंगाचा, तांबड्या रंगाचा जो कुठला तुम्हाला मिळाला तर त्या कुत्र्याला तुम्हाला ही वस्तू जी आहे, चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहे। खायला देताना आवर्जून आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा जो आहे ना तर तो लावायचा आहे। भंडारा म्हणजे हळद जी असते तर ती आपल्याला कुत्र्याला लावायची आहे। तेच आपल्याला खायला द्यायची आहे। खायला दिल्यानंतर तिथेच उभं राहून आपल्या मनातील इच्छा देखील आपल्याला व्यक्त करायची आहे। अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, कारण कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे देवादिदेव महादेवांचे 5वे उग्र स्वरूप आहेत। त्याचबरोबर शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे शनिदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कालभैरवांची कृपा झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, इडापिडा, नजरबाधा, दोष जे आहेत तर ते दूर होते आणि अकाल मृत्यूचं भय सुद्धा टळतं। अतिशय अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे जी प्रत्येकाने गुरु पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी हा उपाय, सेवा जी आहे तर ती नक्की करा। त्याचप्रमाणे घरामध्ये 11 वेळा ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 वेळा कालभैरव अष्टकम पठण करा। ज्यांना शक्य नाहीये त्यांनी किमान 1 वेळा तरी पठण करायचं आहे किंवा मग मोबाईल वरती युट्यूबला लावून द्यायचं आहे आणि श्रवण केलं, ऐकलं तरी देखील चालणार आहे।
सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवत जावा, जेणेकरून मी तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ज्यावेळी आपल्या चॅनल वरती अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। म्हणजे सर्व व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्हाला कळतही जाईल। तर अशा प्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करायचा आहे। आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।